असं दररोज असं मुलांना घेऊन जाते का? दररोज घेऊन जाते. का घेऊन जाते? ते रोड पार करायला येते ना, फास्ट गाडी येते तिथून म्हणून घेऊन जाते. लई फास्ट येते. भीती वाटते दादा, पोरांना बघून भीती वाटते. गाड्या कसं येते? फास्ट येते. भीती वाटते जाताना? हा. तुम्ही एका मंत्र्याचा विचार करत असाल तर आमच्या इथे लहान मुलांचा कोण विचार करणार आहे? ह्याचा कोण दखल घेणार आहे? जीव गेला तर कोण आमदार देणार का मंत्री देणार आहे आम्हाला? सोलापूर शहराच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही आवाज उठवत आहोत. तो मुद्दा म्हणजे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला 7 रस्ता ते रेल्वे स्टेशन मार्गावर असलेल्या गतिरोधकचा विषय. कारण सोलापूर शहराचा हा मध्यवर्ती ठिकाण आहे. 7 रस्ता ते मोदी पोलीस चौकी वाया रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या या महामार्गावर 2 ठिकाणी मोठी वर्दळ असते. या ठिकाणी अनेक जे नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा विद्यार्थ्यांकडून गतिरोधक अर्थात स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी होत आहे. 7 रस्ता ते रेल्वे स्टेशन या मार्गावर अनेक मोठमोठी वाहने सतत ये जा करत असतात. मोठी वर्दळ असते. या भागामध्ये शाळा आहे, हॉस्पिटल आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्यामुळं दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. या ठिकाणच्या नागरिकांची काय मागणी आहे आपण आजच्या या ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी अभयकुमार कांती, संतजन नाभिक दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझा बालपण ह्या चौकातच झालेला आहे. या रस्त्याचा जवळजवळ रोज किमान 1-2 तरी लहान मोठे अपघात होतात. परवा रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस जाण्यासाठी 2 महिला आणि 1 मुलगा अशी गाडी जात असताना समोरून समोर धडक झाली आणि रात्री 10:35 त्या माणसाची पडल्यानंतर त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉप ही चोरी झाली. पडल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याला उचलोपर्यंत दुसऱ्यांनी त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन पळून गेलं आणि मी स्वतः 112ला फोन करून पोलिसांना बोलून तक्रार दाखल केली. आणि आमच्या इथं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असते की सकाळी 7 वाजेपर्यंत ते 8 वाजेपर्यंत लहान मुलांना शाळेला सोडण्यासाठी सोनामाता शाळा इथं 1ली ते 4थी ही सकाळची शाळा असते. 11 ते संध्याकाळी 5 ही संध्याकाळी आपली 5वी ते 10वी ही शाळा असते. शाळा सुटल्यानंतर तुम्ही बघावं, आपला कॅमेरा फिरवावं आणि मग लक्षात येईल की तुम्हाला इथं किती स्पीड आणि किती लहान मुलं कसे पळतात आणि किती मुलं आतापर्यंत ॲक्सिडेंट झालेले आहे. ह्याच्यावर शासनाने आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांना सोनामाता शाळेच्या वतीने पत्र पण दिलेलं आहे. त्यांनी कुठलीही PWD पण दिले आणि महापालिकेला पण दिलेलं आहे. नागरिकांच्या सह्या पण दिलेल्या आहेत आम्ही की आम्हाला इथे एक उड्डाणपूल करून द्या, नाहीतर आम्हाला इथे स्पीड ब्रेकर तर करून द्या किंवा तुमचे 2 माणसं तरी आम्हाला उभा करा. शेवटला आम्ही वैतागून सोनामाता शाळेतल्या एका शिपाईला शाळा सुटल्यानंतर मुलांना क्रॉस करण्यासाठी आम्ही तिथं थांबवलो. कारण का रोज लहान मुलांना जर कमी जास्त झालं तर ह्याला जबाबदार कोण? येणारा 7 रस्त्यावरनं स्पीड एवढा स्पीडमध्ये येतो की 70-80च्या खाली स्पीड नसतात की 2 व्हीलरच नाही, टोटली 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या, 3 व्हीलर असू द्या, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढं फास्ट येतात आणि त्यांना कुठलाही भे नसतो. इथं आम्ही चौकात येणाऱ्या 4ही बाजून गाड्या असतात, ते आमचे रिक्षावाले सारखं मदत करत असतात म्हणून की आता इथं थोडं हे झालं. पण आम्हाला इथे या भागामध्ये कंपल्सरी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. पांढऱ्या पट्ट्याची आवश्यकता, पांढऱ्यापेक्षा आम्हाला इथे स्पीड ब्रेकर आवश्यकता आहे. कारण का आम्ही स्पीड ब्रेकरची मागणी केली, एकच म्हणतात VIP रोड आहे, आमदार येतात, खासदार येतात, मंत्री येतात. हो, आम्हाला आमची मंत्रीपेक्षा आम्हाला आमच्या मुलांचा जीव महत्त्वाचा आहे. मंत्री असेल त्यांच्या घरी, आमदार असतील त्यांच्या घरी, खासदार असतील त्यांच्या घरी, पण आमच्या लोकांचा जीव धोक्यात आहे. मग आमच्या लोकांचा जीव धोक्यात आहे. लहान मुलं, अहो एक साधक बाई क्रॉस करू शकत नाही. तुम्ही एका मंत्र्याचा विचार करत असता
असाल तर आमच्या इथं लहान मुलांचा कोण विचार करणार आहे, ह्याचा कोण दखल घेणार आहे? जीव गेला तर कोण आमदार देणार का मंत्री देणार आहे मला? तुम्ही रिक्षा चालक आहात, दररोज तुम्ही इथली परिस्थिती बघता, काय वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती इथं अशी आहे, इथं शाळेच्या मुलांची गर्दी खूप आहे, इथं हॉस्पिटल पण आहे आणि रेल्वे स्टेशनवरून येणारे वाहतूक, जड वाहतूक व लहान वाहतूक हे पूर्ण वर्दळीचा भाग आहे. तरी आम्ही माझ्या मोदी विभागातर्फे आणि मोदी रिक्षा स्टाफतर्फे त्यांना विनंती करतो, PWD ऑफिस असू दे, कॉर्पोरेशन राहू दे व आपण शासनाला सगळ्यांना विनंती करतो की सदर हे निवेदन आता आमचे पप्पू कांती हे दिलेले आहेत, त्यांचा पाठपुरावा करून योग्य ते कारवाई. किती ॲक्सिडेंट होत? कमीत कमी दररोज 3 ते 4 ॲक्सिडेंट होतात. हे लहान मुलांचे गरजेचं आहे. हो, स्पीड ब्रेकर खूप गरजेचं आहे. तुम्ही रिक्षा चालक आहात, काय वस्तुस्थिती आहे इथं? रोज ॲक्सिडेंट होतात इथं, हां तरी स्पीड ब्रेकर पाहिजे. हां स्पीड ब्रेकर पाहिजे, पांढरा पट्टा पाहिजे, लाल तुमचं पिवळा दिवा आहे ना इलेक्ट्रिकचा, ते 2 सिग्नल लावलं तर फार उत्तम होईल. म्हणजे लोकांना फुल स्पीडमध्ये मुलं असतात, नवीन गाड्या आता पालक घेऊन दिले असतात, त्यांच्या गाड्या स्पीडमध्ये असतात. मग ते 2 तुम्ही दिवे लावले ना आपल्या लाईटचे, आपल्याला पिवळा हिरवा, आणि लोकांना लक्षात दिलं की बाबा इथं स्पीड ब्रेकर आहे. दिवसापासून ही समस्या आहे? भरपूर वर्षापासून 2 वेळा टाकलेले परत काढले पण. आणि मुलं लहान लहान मुलं आहेत सारखं येतं ते रिक्षाला. आम्हाला सगळं काय करायचं, धंदा सोडून ते पोरांना आणा किंवा ते पडलेलं उचलत बसतात. परवा आमच्या इथं मित्राचं झालं ॲक्सिडेंट, गाडी फुटली, कंपनीचं करोनाचा शेड पाडला, पायाला लागला त्याच्या. अरे एक परवा काय वाटतं, स्पीड ब्रेकर पाहिजे? स्पीड ब्रेकर पाहिजे, आवश्यक आहे. इथं शाळा आहे, दवाखाना आहे, इथं स्पीड ब्रेकर पाहिजे. वाहतूक भरपूर आहे, गाड्या फास्ट येतात, गाड्या फास्ट येतात, ॲक्सिडेंट होतो. काय? माझं नाव विजय तोडकर आहे. मी इथं 10 वर्ष झाले रिक्षा व्यवसाय करतो आहे. आणि इथं शाळा जी आहे सकाळी 7:30ला आणि 11:30ला दोन्ही वेळेस शाळा सुटते आणि आवाढव्य गर्दी असते. या गर्दीमध्ये कित्येक ॲक्सिडेंट झालेले आहेत. लहान लहान मुलांची शाळा सुटल्यावर मला वाटतं आम्ही कित्येक जणाला रिक्षात नेऊन घरी सोडलेला आहे ॲक्सिडेंट झाल्यावर. आणि ते एक मुलगी, मनियारची मुलगीसुद्धा एक तर एक्सपायर्ड झाली. त्याच्यामुळे ते स्पीड अपघात होण्याचं कारण म्हणजे ते स्पीड ब्रेकर नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, अति प्रमाणाच्या बाहेर. आणि दररोज एखाद्याकडे ॲक्सिडेंट 100% ते होतो म्हणजे होतो. लाईट पण बंद आहे, त्याच्याबद्दल लाईट पण बंद असते, लाईट बी बंद राहते, लाईट बंद, अंधार असतो. मग ते चौकात काय दिसतात, समोरच्याला जाणार आहे ह्या साईडला लाईट नाही. समोरची गाडी जर फोकस पडला तर समोरच्या व्यक्तीला जाणाऱ्याला चालत जाणार दिसतच नाही बिलकुल. त्यामुळे आमचे विनंती आहे. काय सांगाल, इथं स्पीड ब्रेकरची मागणी होत आहे, कसं? खरंच आज या ठिकाणी स्पीड ब्रेकरची खूप गरज आहे. कारण शाळा आहे, हॉस्पिटल आहे, बरेचसे पोरं शाळेला येताना जाताना रोड क्रॉस करताना त्यांना त्रास होतो. आम्ही बघतो, माझा ऑफिस आहे समोर, मी बघत असतो बरेचसे ॲक्सिडेंट झालेत आणि 1-2 तर किरकोळ होतातच. रिक्षा पलटी झाली, गाडी ठोकलं. आता मागे इथं मनियार म्हणून आहेत, त्यांची मिसेस एक्सपायर झाली, त्यामध्ये गाडीवाला ठोकून गेला. प्रशासन म्हणते की उड्डाणपूल होणार आहे. नाही, उड्डाणपूल जेव्हा होईल तोपर्यंत किती जीव घेणार तुम्ही? त्याच्या ट्रॅफिकवाले असतात का, वाहतूक पोलीस? अजिबात इथं काय नाहीच आहे, चौक नाही आहे किंवा याला सिग्नल नाही आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा कोणी नसतो. आणि तुम्ही कधीही बघा, सकाळ ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला 10 वाजेपर्यंत इथं अशी गर्दी दिसणार. याच्यामध्ये एकच पर्याय आहे, तुम्ही व्यवस्थित लीगल पट्टे मारून, पांढरे पट्टे मारून गतिरोधक बसवणे. दुसरं काय, जोपर्यंत उड्डाणपूल होईल तोपर्यंत हा तरी व्यवस्था तुम्ही करायला पाहिजे. सलीम इब्राहिम शेख. इथं स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर पाहिजे इथं, कारण लेकर येतात शाळेवरनं, ते गाड्या स्पीडमध्ये येतात इथनं. ते स्पीड ब्रेकर घालायला पाहिजे. भीती वाटते, गाड्या स्पीड चालतात. लेकरं आले तरी बी ना घाबरून पुढं मागं होत्यात. पालकांना सोडा, पालक यावंच लागतं. नाही, आम्ही येतो, आम्ही स्वतः येतात, माझे घरचे येतात, नाही तर मी येतो. रोहित गायकवाड, तुम्ही काय काम करता? शिपाई आहे शाळेत, कुठल्या शाळा? सोनामाता आदर्श बालक मंदिर. काय स्पीड ब्रेकर व्हावं अशी मागणी आहे? हा, मागणी आहे. गाड्या लय खूप फास्ट मध्ये येतात वेगात, मुलं बी बारकी आहेत, पळायला पळतात. ते स्पीड ब्रेकर झालं तर जरा बरं होईल. तुम्ही मुलांना क्रॉस करताय का? क्रॉस करतो, रोज गाड्या एवढे बघतो. रोज फास्ट गाड्या येतात, 2 व्हीलर 4 व्हीलर रिक्षा, तसंच आहेत सगळे गाड्या, थांबत नाहीत. लहान मुलं बघितलं थांबतच नाही, फक्त बस थांबतील. 2 व्हीलर आणि रिक्षा तर थांबतच नाही. 4 व्हीलर भीती वाटते पोरांना घेऊन जाताना? जा वाटते की थोडंफार. स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर व्हायची हे आहे. तुम्ही असं दररोज असं मुलांना घेऊन जाताय का? दररोज घेऊन जाते. का घेऊन जाते? ते रोड पार करायला येते ना, फास्ट गाडी येते तिथून म्हणून घेऊन जाते. लाईट फास्ट येते. शाळेला नेताय? हां, रोज सकाळी 7 वाजता येते, आता 12 वाजता घेऊन जाते. तुम्ही पोरं येतात का
पळत येतात पोरं, एक एकदा थांबतात, त्यांनी येतात शाळातनं माणसं आहे का रोड पार करून जातात, त्यांना पण भीती वाटते दादा, पोरांना बघून भीती होते. कितवीला आहे? 8वीला. दररोज या ठिकाणी जातो का? हा, गाड्या कशा येतात? फास्ट येते. भीती वाटते जाताना? हा, रस्ता क्रॉस कसं करतो? चाल. कोण तर सोडतात का? म्हणजे दररोज ऍक्सिडेंट होतात का इथं? नाही, 2 दिवसाला एकदा होते. भीती वाटते रस्ता क्रॉस करताना? हा. सौ राजश्री प्रभुलिंग राजमाने, सोनामाता आदर्श बालक मंदिर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका. तुम्ही जे शाळेचे विद्यार्थी आहेत ये जा करतात, मग तुमची अपेक्षा काय या रोडसाठी? आम्हाला इथं जर स्पीड ब्रेकर बसून मिळालं तर बरं होईल. छोटी छोटी मुलं येताना त्यांना रस्ता क्रॉस करायला येत नाही आहे. ही लहान मुलं पळत सुटतात, इकडं वाहन बघत नाही आहे. त्यामुळं जर स्पीड ब्रेकर बसून मिळालं तर खूप बरं होईल. तुम्ही सोनामातामध्ये शिक्षक आहेत का? मुख्याध्यापिका. मुख्याध्यापक आहेत का? नमस्कार, मी सुजाता भाऊसाहेब सुतार, सोनामाता आदर्श विद्यालयामध्ये सहशिक्षिकेच्या पदावर मी कार्यरत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 7 रस्त्यावरून येणारी वाहन आणि रेल्वे स्टेशनकडून येणारे जे वाहन आहेत ते खूप स्पीडनं येतात. अनेक वेळा इथं ॲक्सिडेंट झालेला आहे. तर शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की तर त्यांनी रेल्वे स्टेशनकडून येणारंही गतिरोधक आणि 7 रस्त्याकडून येणारंही गतिरोधक जर करून दिलं तर अतिउत्तम होईल. जरी ते न झालं तर पांढऱ्या पट्ट्या जरी त्यांनी मारून दिल्या वर्तमानमध्ये, ते सुद्धा आमच्यासाठी अतिउत्तम होईल, अशी एवढीच विनंती करते. नमस्कार सर, मी जिलानी हसन पटेल, सुपरवायझर, सोनामाता कन्या विद्यालय. तर मागील 55 वर्षापासून आमची शाळा आहे. तर आता अलीकडे जे आहे रोड मोठा झाल्यामुळं आणि वाहनं गर्दी वाढल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांना येता जाता त्रास होतो. त्यामुळं रोज भरताना आणि सुटताना जे आहेत आमच्या शिक्षकांना इथं उभारावं लागतं. आणि काही वेळेला जर शिक्षक उभारले नाही तर मुलं एकदम पळत येतात आणि त्यामधून बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट घडलेला आहे. मुलांचंच नाही आहे, काही वेळेला आमच्या 2-3 शिक्षकांचं देखील या ठिकाणी घडलेलं आहे. तर ही दुर्घटना होऊ नये म्हणून आत्ताच आमच्या मॅडमने जसं सांगितलं आहे, तर आम्ही वेळोवेळी मागणी पण केलेली आहे या ठिकाणी आम्हाला गतिरोधक हवं आहे म्हणून. पण आम्हाला हे हायवे आहे अशी तशी कारणं सांगून आजपर्यंत करून दिलेलं नाही आहे. ते जरी नाही झालं तर निदान जे आहे दोन्हीकडं, इकडून रेल्वे स्टेशनकडून येणारी वाहनं आणि 7 रस्त्याकडून येणारी वाहनं जे आहेत यांना कळण्यासाठी 2 ठिकाणी जर पांढरे पट्टे जरी मारून दिला तरी मुलांचं जे होणारे जे काय अपघात आहेत ते कमी होतील. अपेक्षा करतो आम्ही लवकरात लवकर हे आमचं काम करून मिळेल. धन्यवाद. काय नाव तुमचं? सौंदर्य. पोरांना असं तुम्ही स्वतः सोडताय का? हां. कारण काय म्हणजे सोडण्यामाग? भीती, इथं गाड्या मोटर जास्त आहेत ना. फास्ट येतात का गाड्या? हां, फास्ट आहेत. दररोज सोडताय आणि आणताय का? हां. तरी तुम्ही असलं तरी वाहनं थांबतात का बघून? जाते तसंच येतं. हां, ॲक्सिडेंट दररोज होते इथं? नाही, ते काय बघितलं नाही मी. भीती वाटते पण जाता येत. हां, एक इथं उड्डाणपूल करा. नाव सांगा तुमचं. मारिया भंडारे. हां, कुठं राहायला? मोदी इथंच आहे जवळ. तुमची मुलं शाळेत आहेत? हां. इथं स्पीड ब्रेकर व्हावं अशी मागणी आहे. हां. काय सांगाल? बरोबर आहे सर, वावं इथं बहुत लेकरं लय आहे इथं, वावं इथं. शाळेला हां, सोडायला त्रास होते आम्हाला. तर पण टेन्शनच ना असलं, गाड्या फिरते तर आम्हाला पण टेन्शनला, लहान लेकरं आहेत. मग इथं शाळेला सोडायला आणायला त्रास होते. तरी पण इथं उड्डाणपूल करा इथे बस एवढं. हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये हे रस्ता पाहत आहात तर माझ्या लेफ्ट साईडला 7 रस्त्याहून इकडं राईटला रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे. आणि या भागामध्ये मोठमोठे हॉस्पिटल आहेत. आणि विशेष म्हणजे प्रसिद्ध अशी सोनामाता ही शाळा आहे. या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी याच मार्गावरून जात असतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने येत असल्यामुळं विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून रस्ता क्रॉस करावा लागत आहे. या ठिकाणचे जे स्थानिक रिक्षा चालक असेल किंवा येणारे जाणारे नागरिक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं रस्ता क्रॉस करून देतात. या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांची एकच मागणी आहे की या प्रमुख रस्त्यांवर जे मोठ्या वेगाने जे वाहने येतात त्यांचा वेग कमी करण्यासाठी या ठिकाणी भास्कर पाटील म्हणजे जे त्यांचं जो हॉस्पिटल आहे त्याच्या समोर आणि मोदी पोलीस चौकीच्या समोर स्पीड ब्रेकर घालून त्यावर पांढरे पट्टे मारून एखादा वाहतूक पोलीस दररोज या ठिकाणी नेमण्यात यावा अशी मागणी या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांची आहे. आणि त्यांची मागणी देखील रास्त आहे. अनेक छोटे मोठे अपघात या मार्गावर होत असल्याने नागरिकांमधून ही मागणी केली जात आहे. झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना
सोलापूर बरोबरच बिजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, बिजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 97 65 066 495.